नमस्कार विद्यार्थी मित्र हो, घंटा वाजलेली आहे शाळेची आणि नवीन लेक्चर सुरू झालेलं आहे. नवीन लेक्चर, नवीन पॉइंटचं नवीन लेक्चर. तर आजचा आपला डिस्कशनचा पॉइंट असणार आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. ज्या पॉइंटला तुम्ही जास्त घाबरता, जो पॉइंट तुमच्या डोक्याच्या वरून जातो, तो पॉइंट आज मी तुम्हाला एकदम इझिली एक्सप्लेन करणार आहे. त्याआधी ब्लॅक बॉडी काय आहे, त्याच्या थेरीज, ऍब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या पहिला बघा, त्यानंतर या पॉइंटवर या. तर हा पॉइंट तुम्हाला व्यवस्थित समजेल की नक्की स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी काय असतं, ब्लॅक बॉडी काय असतं, रेडियंट पॉवर काय असतं, हे तुम्हाला एकदम क्लिअरली समजेल. ओके, चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर झालं असं, ब्लॅक बॉडीचा कन्सेप्ट निघाली कधी 19th सेंचुरीमध्ये वगैरे, त्यावेळी बऱ्याच जणांना याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं की ब्लॅक बॉडीचं बिहेवियर एवढं डिफरंट कसं काय आहे. बाकीची ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक भेटला, टेम्परेचर मध्ये भेटला, त्याच्या वेव्हलेंथ मध्ये भेटला. ओके, तर याचा स्टडी करत असताना दोन सायंटिस्ट आले, एक ल्युमर आणि प्रिंगशेम. कुठली शेंग? प्रिंगशेम. ह्या दोन सायंटिस्टनी मिळून एक एक्सपेरिमेंट केला. कोणावर एक्सपेरिमेंट केला? तर आपल्या ब्लॅक बॉडीवर एक्सपेरिमेंट केला. ब्लॅक बॉडी कशी तयार करतात, लॅबमध्ये कशी तयार करतात ते फेरीज ब्लॅक बॉडी मध्ये आपण बघितलं. नॅचरल सुद्धा ब्लॅक बॉडी असते. आणि ब्लॅक बॉडी बद्दल आपल्याला कुठली कन्सेप्ट माहिती आहे? ब्लॅक बॉडीचा ऍब्झॉर्प्शन पॉवर 100% असतो आणि इमिटिंग पॉवर पण 100% असतो. म्हणून जेवढं ऍब्झॉर्प्शन तेवढं इमिशन होतं ब्लॅक बॉडीमध्ये, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. ब्लॅक बॉडीची ई ची व्हॅल्यू 1 असते. ब्लॅक बॉडीसाठी ई ची व्हॅल्यू 1, ऍब्झॉर्प्शनची व्हॅल्यू पण 1च असते. मेन मुद्दा राहिला की ह्या दोघांनी मिळून, ह्या येड्याने मिळून एक एक्सपेरिमेंट केला. काय एक्सपेरिमेंट केला? त्याने एक ब्लॅक बॉडी घेतली. ओके, समजा ती ब्लॅक बॉडी अशी आहे, ही ती ब्लॅक बॉडी आहे. ओके, ही आहे ब्लॅक बॉडी. तर हिला काय केलं, या ब्लॅक बॉडीला एका टेम्परेचर मध्ये सेट केलं. ओके, पहिला 3000चं टेम्परेचर दिलं. 3000 केल्विन. 3000 केल्विन हे खूप मोठं टेम्परेचर आहे. तर ह्या सायंटिस्टने काय केलं, स्टेप बाय स्टेप या बॉडीला पहिला 300 केल्विनचं टेम्परेचर दिलं, खूप मोठं टेम्परेचर आहे. त्याच्यानंतर 4000चं टेम्परेचर दिलं, नंतर 5चं दिलं, नंतर 5.5चं दिलं. अशा वेगवेगळ्या टेम्परेचरला त्याला गरम केला आणि त्याचा एक ग्राफ बनवला. ओके, तर पहिला ग्राफ बघूया. जेव्हा त्यांनी 3000 डिग्री सेल्सिअस 3000 केल्विन म्हणजे किती डिग्री, त्यासाठी 273 मायनस करा, तुम्हाला सेल्सिअस मध्ये भेटेल किती आहे ते. 3000 केल्विनला या बॉडीला तापवलं. ओके, आणि त्याचा ग्राफ कसा आला बघा. 3000 केल्विनला असा ग्राफ आला. हा 3000 केल्विनला. इकडे काय लिहिलंय? रॅडियंट पॉवर लिहिलंय. इकडे रॅडियंट पॉवर आहे, इकडे वेव्हलेंथ आहे. मग रॅडियंट पॉवर वर्सेस वेव्हलेंथचा त्यांनी ग्राफ काढला. म्हणजे किती वेव्हलेंथ असेल की रॅडियंट पॉवर मॅक्झिमम भेटेल, किंवा रॅडियंट पॉवर जेवढी इमिट होणार तो वेव्हलेंथवर फरक टाकेल का, याचा स्टडी केला. त्यासाठी पहिला 3000 टेम्परेचर घेतलं आणि त्याचा असा छोटासा ग्राफ आला. ओके, हा जो कर्वच्या खाली जो एरिया आहे तो टोटल एनर्जीचा ग्राफ आहे. टोटल एनर्जी इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट टोटल एनर्जी ऑफ द ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर त्याने ऑब्झर्वेशन केलं. काय? हे बघा, हे काय दिलेत? वेव्हलेंथ दिलेत. आता 500 वेव्हलेंथ रॅडियंट पॉवर कमी आहे, 1000 वेव्हलेंथ इतर रॅडियंट पॉवर आहे, 1500 वेव्हलेंथ परत ग्राफ खाली आला, आणि 2500 वेव्हलेंथचा ग्राफ खाली आला. याचा मिनिंग काय? तर या ब्लॅक बॉडी मधून जी हीट इमिट होते, याला हीट दिलीत, त्याच्यानंतर तो स्वतः हीट बाहेर टाकतो. ती जी हीट इमिट होते त्याची वेव्हलेंथ म्हणजे रॅडियंट पॉवर असणे, त्याची वेव्हलेंथ ही 1000 वाली मॅक्झिमम होती. याला नाव दिलं लॅम्बडा मॅक्स. समजा याच्यातून 100 प्रकारच्या वेव्हलेंथ येत आहेत. 100, 200, 300, 400, 100 प्रकारच्या वेव्हलेंथ येतात बाहेर. त्यामध्ये 1000 वेव्हलेंथ याच्यातून बाहेर पडणारे संख्या जास्त होते. नाही समजलं? परत बघा, याच्यातून डिफरंट वेव्हलेंथ बाहेर पडतायत. समजा 100ची वेव्हलेंथ आहे, 200ची वेव्हलेंथ आहे, 300ची, म्हणजे एक बॉडी मधून अनेक प्रकारच्या वेव्हलेंथ बाहेर पडतात. पण मॅक्झिमम कुठली भेटली? ज्याची वेव्हलेंथ 1000 आहे, 1000 आहे, ती हीट तो जास्त इमिट करत होता, म्हणून त्याला लॅम्बडा मॅक्स म्हटलं.
ओके, टेम्परेचर वाढवलं, किती केलं? 4000 केल्विन केलं. 4000 केल्विन केलं, त्याला परत ऑब्झर्वेशन बघायला भेटलं 4000 केल्विन. टेम्परेचर वाढवलं, एरिया अंडर कर्व पण वाढला. स्टार्टिंगला लॅम्बडा मॅक्स इथे होता, तो आता लॅम्बडा मॅक्स थोडा पाठी गेलेला आहे. टेम्परेचर वाढलं, टोटल एनर्जी एरिया अंडर कर्व पण वाढला, ग्राफची हाईट वाढली. ग्राफची हाईट वाढली म्हणजे काय? लॅम्बडा मॅक्स आहे तो आता समजा इथे 1000 होता, तो आता कितीवर आलाय? इमॅजिन करा, 900 नॅनोमीटरवर आला. पहिला 1000 होता, तो आता किती कमी झाला. टेम्परेचर वाढलंय. पहिलं टेम्परेचर किती होतं? 3000 केल्विन. दुसरं टेम्परेचर किती केलं? 4000 केल्विन. टेम्परेचर वाढवलं, वेव्हलेंथ थोडीशी छोटी झाली. म्हणजे काय? त्या ब्लॅक बॉडीमधून जी वेव्हलेंथ बाहेर पडणार आहे, मॅक्झिमम वेव्हलेंथ याच्यातून बाहेर पडणार ह्या 900 नॅनोमीटरच्या होत्या मॅक्झिमम वेव्हलेंथ. अजून टेम्परेचर वाढलं, किती? 5000 डिग्री सेल्सिअस, 5000 केल्विन. ग्राफ त्याला असा भेटला, 5000 केल्विन. लॅम्बडा मॅक्स आता किती? आता पाठी आला. किती आला? समजा हा 600 नॅनोमीटरवर आला किंवा 700 नॅनोमीटरवर आला, म्हणजे थोडा अजून पाठी सरकला. हा बघा, हा पाठी सरकला. म्हणजे टेम्परेचर वाढवतोय, याला जेवढं जास्त गरम करतोय तसे या बॉडीतून जी वेव्हलेंथ बाहेर पडते ती शॉर्ट वेव्हलेंथ, म्हणजे छोट्या वेव्हलेंथच्या लाईट जास्त बाहेर पडतात, असा याचा मिनिंग आहे. या बॉडीमधून समजा बॉडीचं टेम्परेचर आहे 5000 केल्विन, तर याच्यातून सगळ्या वेव्हलेंथ येतात, 500 पण येतात, 1000, 1500, 2000, सगळ्या वेव्हलेंथच्या लाईट याच्यातून बाहेर पडतात. हिट मॅक्झिमम कुठली या बॉडीमधून बाहेर पडते? तर 600 नॅनोमीटर वाली बाहेर पडते. याचा अर्थ ही वेव्हलेंथ आपण बघू शकतो. याचा अर्थ काय? 600 नॅनोमीटर ही विजिबल वेव्हलेंथ आहे. म्हणजे त्या बॉडीला तुम्ही हीट दिलेत आणि त्याच्यातून जी हीट बाहेर पडते त्याचा कलर आपण ऑब्झर्व करू शकतो. म्हणजेच तुम्ही एक रॉड घेतलात लोखंडी, त्याला गरम केलात, तो लाल बुंद होतो, म्हणजे तो व्हिजिबल झाला. ओके, मग असा याच्यातून व्हिजिबल लाईट्स बाहेर पडायची, व्हिजिबल हीटच्या लाईट बाहेर पडायला लागला. तो 6. अजून टेम्परेचर वाढवलं तर हा लॅम्बडा मॅक्स अजून पाठी शिफ्ट झाला. बघा, हा पण लॅम्बडा मॅक्स आहे, हा पण लॅम्बडा मॅक्स आहे. हा कितीसाठी आहे? 5500 केल्विन. आता बघा, लॅम्बडा मॅक्स. ओके, याच्यावरून एक गोष्ट ऑब्झर्व होते, ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. टेम्परेचर जास्त, लॅम्बडा मॅक्स आता इथे किती आली? 400 नॅनोमीटर. टेम्परेचर कमी, 3000, किती होतं? 1000 होतं. ओके, यावरून विन्सने लॉ बनवला, विन्स डिस्प्लेसमेंट म्हणून. विन्सने याच्यावरून एक लॉ बनवला. ओके, आता हा जो ग्राफ तुम्हाला सांगितलेला आहे त्याचं मी एक ऑब्झर्वेशन तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, त्याने एक्सपेरिमेंट केला, त्याच्यावरून ऑब्झर्वेशन आहे. ओके, चला तर ऑब्झर्वेशन बघूया. आता ऑब्झर्वेशन बघूया. एक काम करा, तुम्ही ही व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळे ऑब्झर्वेशन किती आहेत? 6, ते तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी करून घ्या. मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देतो. ओके, हॅलो, कॉपी करून घ्या पटकन. केलं कॉपी? बघा आता, फर्स्ट, एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, असं ऑब्झर्वेशन वरून कळतंय. बघा, रेडियंट पॉवर आणि एरिया अंडर कर्व आहे, ती एनर्जी आहे. एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाहीये. इथं एनर्जी कमी आहे, इथं एनर्जी कमी आहे, इथं एनर्जी मॅक्झिमम आहे. एनर्जी कमी, एनर्जी कमी, एनर्जी कमी. म्हणजे जो लॅम्बडा मॅक्स आहे, ज्या वेव्हलेंथची लाईट जास्त बाहेर पडते त्या बॉडीमधून, तिथे फक्त एनर्जी मॅक्झिमम दाखवते. बाकीच्या कमी वेव्हलेंथच्या ज्या लाईट बाहेर पडतात त्यांची रेडियंट पॉवर एनर्जी कमी आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही. ऍज टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर वाढलं, 3000, 4000, 5000, 5500, टेम्परेचर वाढलं, रेडियंट पॉवर इन्क्रीजेस. बघा, टेम्परेचर वाढलं, रेडियंट पॉवर एवढा आहे. अजून टेम्परेचर वाढलं, रेडियंट पॉवर बघा, रेडियंट पॉवर इकडे बघायची, हा पॉईंट इथे, हा पॉईंट इथे, हा पॉईंट इथे. टेम्परेचर वाढवत गेलो, रेडियंट पॉवर पण मॅक्झिमम आली. ओके, बट लॅटर डिक्रीजेस, हा सुद्धा वीक पॉईंट आहे. टेम्परेचर वाढवलं, सुरुवातीला रेडियंट पॉवर वाढताना दिसते, कमी होते, रेडियंट पॉवर वाढते, कमी होते, रेडियंट पॉवर वाढते, कमी होते. म्हणजे टेम्परेचर वाढतंय, सुरुवातीला तुम्हाला दिसतंय रेडियंट पॉवर हा वाढत चालले, काय नंतर कमी, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे पण रेडियंट पॉवर कमी होते. वेव्हलेंथ ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी
मॅक्झिमम इंटेन्सिटी बघा, इथं मॅक्झिमम इंटेन्सिटी, मॅक्झिमम जो टोक आहे, डोंगराचा टोक आहे, त्याला पीक व्हॅल्यू म्हणतात. हा, त्याचं काय झालं, इज अ कॅरेक्टरिस्टिक टेम्परेचर ऑफ द रेडियंट बॉडी. जो लॅम्बडा मॅक्स आहे 400 नॅनोमीटर, तर टेम्परेचर किती आहे तेव्हा 5,500 आहे. म्हणजे 5,500 टेम्परेचर ठेवलं तर 100% तुम्हाला 400 नॅनोमीटरची वेवलेंथ वाली जास्त बाहेर पडणार. जर तुम्ही 3,000 टेम्परेचर ठेवलं या गेली ब्लॅक बॉडी, तर तुम्हाला 1,000 नॅनोमीटर वाली हीट रेडियंट बाहेर पडणार. म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर हे टेम्परेचरशी रिलेटेड आहे. जसं टेम्परेचर तेवढं वेवलेंथची लाईट बाहेर पडणार. एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट टोटल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट. हा जो कर्व आहे आणि त्याच्या खालचा जेवढा एरिया, हा सगळा एरिया आहे, तो जर एरिया तुम्ही काउंट केलात तर एक्झॅक्टली तेवढी एनर्जी असणार. समजा हा कर्व आहे, याची एनर्जी आली, सॉरी याचा एरिया आला 500, तेवढी एनर्जी त्याची. म्हणजेच काय, एरिया अंडर कर्व रिप्रेझेंट टोटल एनर्जी इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. ती ब्लॅक बॉडी किती एनर्जी इमिट करते ते तुम्हाला इंडिकेट करतं. नेक्स्ट, विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, जसं टेम्परेचर वाढवाल, लॅम्बडा मॅक्स बिकम शॉर्टर अँड मूव्ह टुवर्ड लेफ्ट. टेम्परेचर इथं आहे, लॅम्बडा मॅक्स इथे आहे. टेम्परेचर वाढलं, लॅम्बडा मॅक्स पाठी आला. टेम्परेचर वाढलं, लॅम्बडा मॅक्स पाठी आला. टेम्परेचर वाढलं, लॅम्बडा मॅक्स पाठी आला. म्हणजे ऍज अ टेम्परेचर इन्क्रीजेस, लॅम्बडा मॅक्स पाठी बघा, इथून असा पाठी येणार, शेवटी इथं 400 वर आला. लॅम्बडा मॅक्स डिक्रीज होतो आणि कुठे मूव्ह होतोय, मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट. ऍट हायर टेम्परेचर हायर म्हणजे 5,500. अजून सुद्धा त्या ब्लॅक बोर्डला त्यांनी हिट दिलेली आहे, पण त्याचा ग्राफ आपण काढलेला नाहीये. ऍट हायर टेम्परेचर रेडियंट पॉवर इन्क्रीजेस. जेवढं जास्त टेम्परेचर असणार तेवढं रेडियंट पॉवरची व्हॅल्यू तुम्हाला मॅक्झिमम भेटणार, पण नंतर डिक्रीज होणार ती, पण मॅक्झिमम भेटणार. तर हा होता स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा ग्राफ ऑब्झर्व करून विन्स नावाच्या सायंटिस्टने एक लॉ बनवला. तो लॉ आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यावर न्यूमरिकल्स पण येतात किंवा 1 मार्काला लॉ सुद्धा लिहायला येतो. ओके, ऑल राईट. तोपर्यंत आज जेवढं शिकवलेलं आहे, एकच पॉइंट शिकवलाय, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ब्लॅक बॉडी, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी. तो न बघता ग्राफ काढा, तो ऑब्झर्व करा आणि या कॅरेक्टरिस्टिक न बघता लिहिता येतात का याची प्रॅक्टिस करा. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.